बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम। अच्छा, खरं तर सांगली शहरामधील या अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा, या मतदारसंघातील लोकप्रिय असे आमदार आदरणीय सुधीर दादा, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय खाडे साहेब, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आमचे मित्र गोपीचंद पडळकरजी, त्याचबरोबर आदरणीय जयश्रीताई, आदरणीय समित कदमजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश गंगजी, आदरणीय ग्रामीणचे सांगली अध्यक्ष आदरणीय सम्राट महाडिकजी, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस आदरणीय राजेश पांडेजी, संघटन मंत्री आदरणीय मकरंद देशपांडेजी व या जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय विश्वजित पाटील, सरचिटणीस राजेंद्र आवटेजी, सरचिटणीस गीताताई पवारजी, सर्व मंडळाचे अध्यक्ष आदरणीय संतोष सरगर, कृष्णा राठोड, रवींद्र वाघवणे, अमित देसाई आणि राहुल नवलाईजी। खरं तर व्यासपीठावरती मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व नेते मंडळी आहेत। माझ्या समोरही मोठ्या संख्येने उपस्थित असणारे की आज ज्यांनी प्रवेश केला ते आदरणीय मनोज सरगरजी आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे, त्यांच्या प्रभागातील आणि संपूर्ण सांगली या ग्रामीण भागामध्ये काम करणारे, त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व सहकारी आज ज्यांनी प्रवेश केला त्या शुभांगीताई साळुंकेजी, त्याचबरोबर महेश साळुंके, बाळासाहेब बंडगर, मारुती बडगर, हर्षद कांबळे, प्रतीक पोद्दार, अशोक चौगुले, नितीन काका शिंदे, जमीर पटाईत, माणिक गोलब, शाकिद मकानदार, उदय मुरगुडे, सुधीर कांबळे, विकास घोसकर, प्रतीक राजमाने, अब्बासबाई, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करणारे असंख्य असे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं मी आज भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्वांचं भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो। खरं तर मनोजजी, तुमच्याबद्दल आणि तुमच्या सहकाऱ्यांबद्दल मला सुधीर दादांनी गेल्या महिन्यामध्ये भरपूर काही सांगण्याचा प्रयत्न केला। चव्हाण साहेब एक चांगला कार्यकर्ता, एक हाडाचा कार्यकर्ता की जो गेली अनेक वर्ष सांगली आणि सांगली भागामध्ये एक चांगल्या पद्धतीने तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या विविध समस्यांची जाण ठेवून, एक सामाजिक भान ठेवून काम करतो आहे। त्याचा प्रवेश, त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांचा प्रवेश आपल्याला सांगली शहरात जाऊन करायचा आहे असं जेव्हा मला त्यांनी सांगितलं आणि ही जेव्हा गळ घातली तेव्हा सहजपणे सुधीर दादा
कोणाबद्दल सहजासहजी अशी विनंती करत नाही. एवढा ज्येष्ठ नेता, एवढा परिपक्व नेता एखाद्याबद्दल एवढं जर सांगत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी जाऊन आपल्याला प्रवेशासाठी जावं लागेल, हे मी माझ्या मनामध्ये कुणगाठ बांधली. आणि आज या प्रवेशाच्या निमित्ताने ज्या वेळेला इथे आलो त्यावेळेला एक लक्षात आलं, गोपीचंद बरोबर त्याचा एक दुसरा सहकारी आज भारतीय जनता पार्टीला मिळाला, याचं मला समाधान आहे. त्यामुळे मनोजजी तुम्ही चिंता करू नका. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने जातो आहे. महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात तुम्ही आम्ही सर्वजण पाहत आहे. 2014 ते 2019 हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील असणारा प्रत्येक बलुतेदार यांच्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याचा प्रयत्न आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत होता. परंतु तुम्ही आम्ही सर्वजण जाणता त्यानंतरचा काळ हा कुठेतरी महाराष्ट्राला पाठी घेऊन जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसला. परंतु पुन्हा एकदा 2024च्या या निवडणुकीच्या नंतर देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जशी धुरा हातात घेतली, संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम ते सातत्याने करत आहेत. एक द्रष्टा नेता की जो नेता सर्व भागातील असणारा, मग तो ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, या दोन्ही भागांना एकत्रपणे विकासाच्या प्रवाहामध्ये आणता कसं येईल यासाठी सातत्याने काम करतो आहे. शेतकरी असेल, कष्टकरी असेल, या सगळ्यांना समान धागा, या दोघांचा नागरिकत्वाचा समान धागा पकडून या प्रत्येकाला एक विकासाभिमुख असं सरकार ज्याला म्हणतात ते सरकार म्हणून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात काम होत आहे. आपण ज्या छोट्या अपेक्षा मांडल्या, आताच मनोजजींनी त्यांचा असणारा कार्य अहवाल हा आमच्या हस्ते आता प्रकाशन केलं. त्या प्रकाशनाच्या कार्यालयामध्ये किंवा त्या कार्य अहवालामध्ये मी पाहिलं की त्यांनी स्वनिधीतून एक हनुमानाचं मंदिर हे उभं करण्याचं काम हाती घेतलं. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुमच्या पाठी जर हनुमानाची शक्ती आहे तर तुमचं कोणीही वाकडं करणार नाही, तुम्ही चिंता करू नका. हे हनुमानाची शक्ती जी आहे, हनुमान चालीसा जी आहे, या चालीसाने काय या महाराष्ट्रात घडून दाखवलं याचं उदाहरण हे तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे मनोजजी तुम्ही योग्य मार्गावरती आहात, तुम्ही योग्य प्रकारे चाललात. तुम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टींमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. सांगली शहर असेल किंवा सांगली शहराच्या आजूबाजूचा असणारा हा परिसर असेल, या परिसरासाठी आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वात ते पालकमंत्री म्हणून एक छोटासा कार्यकर्ता असो किंवा एखाद्या समस्येकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. ती समस्या पूर्णच्या पूर्ण जडापासून कशी काढता येईल याचं सातत्याने विचार करणारा असा हा आमचा ज्येष्ठ नेता आहे. त्यामुळे सांगली शहराचं भाग्य चांगलं आहे की त्यांना यावेळेला देवेंद्रजींच्या रूपाने एक चांगला पालकमंत्री मिळाला आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, पालकमंत्री म्हणून ते या भागाला एक वेगळ्या पद्धतीचा न्याय देतील याची मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण हमी देतो. कारण ते सामान्य माणसासाठी झटणारे असे नेते आहेत. आणि म्हणून तुम्ही पाहताय एक झंझावात हा सातत्याने या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतो आहे.
भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा, राष्ट्र प्रथम आणि त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः या भूमिकेतून चालणारा भारतीय जनता पार्टीचा हा प्रत्येक कार्यकर्ता स्वतःला वाहून देऊन राष्ट्राला समर्पित भावनेतून काम करत असतो आणि म्हणूनच राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून काम करणारा हा कार्यकर्ता हा सातत्याने त्या भागातील असणारा सर्वांगीण विकास कसा होईल, माझ्या जनतेला माझ्या सरकारचा लाभ कसा होईल यासाठी तो सातत्याने झटत असतो। मला खात्री आहे की येणारा काळ या संपूर्ण भागाला आपण सर्वजण जे गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टीचा विचार करतायत, सांगलीमध्ये आदरणीय सुधीरदादा असतील, आदरणीय सुरेश खाडेजी असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी असतील, यांनी सर्वांनी विकासाला एक प्राधान्य देण्याचं सातत्याने काम केलं आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या भागामधील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण सर्वजण, सांगलीकर असतील, मिरजकर असतील, हे पूर्णच्या पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी या पक्षावरती आणि या विचारधारेवरती विश्वास ठेवतील आणि आम्ही सर्वजण आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात जो जाहीरनामा हा सांगलीकर मिरजकर तयार करतील, तो जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू आणि मनोज आणि त्यांच्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय, मी त्यांना खात्री देतो की त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही। एक कार्यकर्ता म्हणून नाही तर एक भाऊ म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे। मी त्यांना आश्वासित करतो, तुम्ही पुढे राहा, आम्ही तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या संपूर्ण भागाला एक वेगळ्या दिशेने जे तुम्ही स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।